आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कल्याण कोळसेवाडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपींविरोधात येत्या आठवड्याभरामध्ये आरोपपत्र दाखल करणार। खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने तपास पूर्ण। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती। उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। उच्च न्यायालयामध्ये तारखेला गैरहजर राहिल्यानं स्वामी यांच्या विरोधात एकतर्फी निकालासाठी माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंचा अर्ज। उच्च न्यायालयामध्ये 18 फेब्रुवारीला पुढील सुनावणी। सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरूच राहणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीमध्ये घोटाळ्याबाबत कारवाईचा बडगा। कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांची व्यवहार स्थगित। शिर्डीमध्ये भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय। मोफत अन्नछत्रामुळेच शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखे पाटील यांनी दावा केला होता। राज्यातील जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढला। रुग्णसंख्या 170 वर। बाधितांपैकी 109 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 61 रुग्ण आयसीयूमध्ये तर 20 व्हेंटिलेटरवर। तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। कळवा, मुंब्रा आणि दिवा इथं शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार। एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती करण्यासाठी 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। कल्याण शिळफाटा रोडवर 5 दिवस जड वाहनांना बंदी। निळजेजवळच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल। 10 फेब्रुवारीपर्यंत जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये एका दिवसात 1400 रुपयांनी वाढ। सोनं आता 84,900 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलं तर चांदी 96,500 रुपये प्रति किलो।